नमस्कार मंडळी, कसमध्ये पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आम्ही बनवले आहेत नाश्त्याला छान असे पोहे। पोहे तर सर्वांच्याच आवडीचे असतात आणि खूप हेल्दीही असतात। बघा, आमच्या घरातही पोहे खूपच आवडीने खाल्ले जातात। अशा पद्धतीने मी हे असे पोहे बनवले आहे। चला तर मग आपण आता या पोह्यांची रेसिपी बघणार आहोत। कांदे पोहे। बघा, आता गॅसवरती मी कढई तापायला ठेवली आहे। त्यामध्ये तेल गरम होण्यासाठी टाकले आहे। 1.5 चमचा तेल आहे। नंतर मी इथे शेंगदाणे टाकून घेतले आहे। शेंगदाणे मस्त छान तडतड वाजेपर्यंत, म्हणजे पूर्णपणे फ्राय होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। बघा, शेंगदाणे तळत आल्यानंतर हे बघा कसं तडतड वाजायला लागलेले आहेत। ते मिक्स करून घेत आहोत आपण। आता हे शेंगदाणे तळत आल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं आहे। तेही छान शेंगदाण्याबरोबर तडतडू द्यायचं आहे। ते तळल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे। तुम्हाला जर थोडे तिखट पोहे हवे असेल तर तुम्ही मिरची जास्त टाका, मी थोडी कमी टाकते। त्यानंतर कढीपत्ता टाकलाय। कढीपत्ताही छान तेलात तळू द्यायचा आहे। मिरची ही मस्त तळली जाते, म्हणजे पोह्यांसोबत आपण खातो अशी तळली गेली पाहिजे। बघा, आता इथे मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता। मी ज्या प्रमाणात पोहे घ्यायचे त्या प्रमाणात कांदे वापरते, फार जास्त प्रमाणात कांदे वापरत नाही। बघा, आता इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे। मीठ टाकल्यामुळे काय होते, आपले जे ते कांदे आहेत ते लवकर परतले जातात। बघा, आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मीठ, आणि हे कांदे छानपैकी परतत आलेले आहे। आता यामध्ये आपण 1/2 चमचा हळद टाकून आणि मिक्स करून घेतलेलं आहे। बघा, आमच्या भागामध्ये हे असेच पोहे बनवले जातात। काही भागामध्ये शेंगदाणे तळून वरती काढले जातात आणि नंतर पोहे झाल्यावरती वरती टाकले जातात। बघा, आता आपण जे भिजवलेले होते पोहे व्यवस्थित स्वच्छ गाळून, आणि मी पाण्यात भिजवलेले होते पोहे, तर ते आपण टाकून घेतले आहेत। आणि आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। पूर्णपणे सर्व पोह्यांना हळद लागत नाही तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। बघा, आता हे छानपैकी मिक्स होत आलेले आहेत आपले पोहे। आणि 5-1 मिनटं तुम्हाला जर वाफ काढायची असेल तर झाकून वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनटं झाकून वाफ काढली आहे, आणि हे पोहे मी इथे सर्व करून घेतलेले आहेत। बघा, किती छान असे पोहे तयार झालेले आहेत। तडतडलेला कढीपत्ता, तळलेली छानपैकी मिरची। चला तर मग मंडळी, तुम्हाला या चॅनलवरील रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडल्या असतील तर बनवून बघा, खाऊन बघा, आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी होते, चव कशी लागते। थँक्यू।